ज्या दिवशी माझ्या हाताला यश देशील त्या दिवशी तुझे उपकार समजेल आणि माझ्या कर्माचा भोग असेल. काही हरकत नाही. पत्नीला आवाज देऊन पाहतो, पत्नीचे विचार घेतो आणि पत्नी काय म्हणते. हा कारभार ने ग कारभार ने ग सविता म्हटलं सविता ग सविता ग सविता कोणत्या कामात गुंतली असेल म्हणतो. काय कोणत्या तरी कामात गुंतली असेल, काहीतरी काम करत असेल. सविता ग सविता काय झालं? कशाला आवाज दिला मला? कशाला आवाज दिला म्हणते मला? बाबा तू काम करतेस हो? काय सांगू? अहो जेव्हा तुम्ही बोलत होती ना, अहो लेकराबद्दल तुमच्या तोंडातून ती शब्द ऐकत होती ना, माझ्या डोळ्यात अश्रूच्या धारा आल्या. पागल झालीस का तू? अहो मी दरवाजामध्ये बसून तुमचे शब्द ऐकत होती बघा. सविता मी सांगतो तुला, तू सांगतेस मला. अनेक परमेश्वर आहेत आपल्या दुःखाच्या वाटे. तेव्हा परमेश्वरा काय चुकी केली रे मी? अरे काय चुकी केली मी? अरे 20 वर्ष माझ्या लग्नाला झाले नाही, पोटी पाटी काही रे. अरे देवा, अरे तुला एकच मागणं मागते रे, मागं नाही. एकच मागणं मागते, मला एक पुत्राचं दान दे रे देवा, पुत्राचं दान दे. सविता बैठक झालीस का तू? पागल झालीस? कसा देव हा कोपला, कसा देव हा कोपला, लाई मनी समाधान. रात्र दिवस मनी झुरते, नाही कोटी वसंतान. रात्र दिवस मनी झुरते, नाही कोटी वसंतान. मी काय करू? काय माझ्या हातामध्ये? मला सांग, मी काय करू ना? कोणत्या तुझ्यासाठी
काय काय नाही केलं ग डॉक्टर दवाखाने सगळं करून टाकले या बाबाच्या मार्गामध्ये आलो आपण तरी सुद्धा त्या परमेश्वरावर आपले हात लागले नाही आता माझ्या हातामध्ये काय आहे ग? मी काय करू आपल्या लग्नाला विश्वास झाले आपल्या लग्नाला विश्वास लोकांची मुलं बघते ना लोकांची मुलं बघते तर माझ्या डोळ्याला अश्रूच्या धारा येतात मी त्या बोरीवरती पाणी भरायला गेली आता हे लोक ह्या बाया हे जनता मला टोचून करतात बाया आणि लोकांची पाहण्याची दृष्टी मला काय म्हणतात मला वाजवते म्हणून नाव दिलं वाजवते हो ग हे सविता तू रडू रडू पागल होशील आणि मला सांग माझ्या हातात काय आहे ग अगं तू सुद्धा पागल होशील मला सुद्धा पागल करशील मी काय करू ग आता तुझ्याकडे काहीतरी उपाय असेल सगळं काही उपाय करून शकू आपण कितीतरी दवाखाने केले कितीतरी औषधं खाल्ल्या आयुर्वेदिक औषधं सुद्धा खाल्ल्या तर देवाला हेच मागणं असेल अरे देवा काय गुन्हा केला रे मी सांग काय गुन्हा केला अरे एवढे दुःख नको पाहू रे माझे अरे या मातेचे एवढे दुःख नको पाहू अगं त्या परमेश्वराला दया येईल ती देईल आपल्याला तू रडतेस कशाला आपण किंवा देईल किंवा अगं त्याला दया येईल तो देईल एक दिवस आपण त्याचे भगवंताचे कार्य जर आपण बाबाचे कार्य जर इमानदारीने केलं तर त्याला एक दिवस दया येईल आपली किंवा नाही आपल्या लग्नाला विश्वास झाले पूर्ण झाले ना मी कुठे नाही म्हणतो का अरे काय देवाला हेच मागणं असेल देव माझी परीक्षा बघत असेल बघा आता तसं काय समज परीक्षा लागत नाही काय म्हणे काय सांगू तुम्हाला अहो आपला हा राजवाड्याला एक तरी वर्ष सतीवा हवा आहे ना आपल्याला मलाही वाटते ग अगं चौकामध्ये जातो माझ्या बरोबरचे मित्र मला टोचटोची बोलतात अरे काय म्हणतात लहानूजी माझ्या बरोबरीचे आहेस आम्ही दोन लेकराचे बाप झालो पण तुला अजून काहीच नाही सविता अगं हे दुरून डोंगर सर्वांना चांगलं दिसते दुरून डोंगर सर्वांना चांगलं दिसते आणि ज्यावेळेस तो डोंगर जळतो तो जगाला दिसते आणि हे माणसाचं मन जळतं तुम्हाला दिसते आणि म्हणून तुला मागते तुला मागते मर्यादाची भीत तुला मागते 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 तुला मागते तुला
त्या परमेश्वराला आपण किती जणांनी भीक मागितली बाबा जे 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचे काटेकोर पालन करत आहोत पण त्या परमेश्वराला दया येत नाही तर मी तरी काय करू ग तुझ्याकडे काय उपाय आहे